रूपांतरण फायलिंग करून ठेवलं. त्या वेदव्यासांनी पुढे जाऊन 6 शास्त्र लिहिले. उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा 5वं शास्त्र आणि उत्तर मीमांसा 6वं शास्त्र लिहिलं. 4 वेद 6 शास्त्र लिहून झाले. त्याच्याही पुढे जाऊन ज्यांनी 18 पुराण लिहिली. किती पुराण लिहिली? 18. तुम्ही कधी पुराणांची नावं ऐकले पूर्ण? जे कीर्तनकार बसले तिकडे महाराजांची आज्ञा घेऊन त्या पुराणांची नावं सांगेल. पुराण लक्षात ठेवण्यासाठी एक सुंदरसा श्लोक आहे. मध्वयम भद्वयम चैव, मध्वयम भद्वयम चैव, प्रत्रयम व चतुष्टयम, नाली पागनी पुराणानी, पुस्तक गारुड मेवच. ठीक आहे, तुम्ही मला काय बोलला काय समजलं नाही, नीट लक्ष देऊन ऐका. मध्वयम, म वरून सुरू होणारी 2 पुराण मोजायची बरं का. म वरून सुरू होणारी 2 पुराण. हा, मध्ये मध्ये कोणी हे देत नाही. म वरून सुरू होणारी 2 पुराण, मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. लक्षात ठेवा आणि काउंट करा. मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. मध्वयम, भद्वयम, भ वरून सुरू होणारी 2 पुराण, भविष्य पुराण आणि भागवत पुराण. भागवत एक पुराण आहे. भविष्य पुराण, भागवत पुराण. प्रत्रयम, प्र वरून सुरू होणारी 3 पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि ब्रह्मांड पुराण. मध्वयम, भद्वयम, प्रत्रयम व चतुष्टयम, व वरून सुरू होणारी 4 पुराण, वायू पुराण, विष्णू पुराण, वराह पुराण आणि वायू, विष्णू, वराह आणि वामन पुराण व चतुष्टय. नाली पागली पुराणाने न वरून 1 पुराण नारद पुराण, लिंग पुराण, पूर्व पुराण, स्कंद पुराण, अग्नि पुराण. एकूण 18 पुराण या एका श्लोकावरून होतात. पुन्हा एकदा श्लोक सांगेन. मध्वयम भद्वयम चैव, प्रत्रयम व चतुष्टयम, नाली पागली पुराणानी, स्कंद गारुड मेवच. गरुड पुराण एक राहिलं, गरुड पुराण. असं करून एकूण 18 पुराण वेदव्यासांनी लिहिली. पण त्यातलं काय झालं, ते रचत असताना जेव्हा 17 पुराण झाली होती, म्हणजे 4 वेद 6 शास्त्र आणि 17 पुराणांची जेव्हा रचना झाली, तेव्हा काय झालं, सगळं झालं असं वाटलं. सगळं झालं असं वाटलं. भागवताची रचना होण्या अगोदर वेदव्यासांना सगळं झालं असं वाटलं, लिहून झालं. पण तरी सुद्धा मनाला कुठेही समाधान नाही. असं वाटतंय अजून काहीतरी राहिलंच आहे, अजून काहीतरी राहिलंच आहे. म्हणजे कसं, तुमच्या भाषेमध्ये सांगते, घरी जावई येणार आहे, माझा नाही तुमचा, घरी जावई येणार आहे. मग जावई येणार आहे म्हणून काय बनवलं? पुरी भाजी, श्रीखंड, सुधारस, आमरस, अगदी काय पुलाव बनवला, सगळं बनवलं बरं का. तरी सुद्धा तिला वाटतं की अजून काहीतरी राहिलंय. म्हणजे असं केव्हा वाटतं, जेव्हा जावई घरी येणार आहे. म्हणजे काहीतरी भरपूर स्पेशल आपल्याला द्यायचं आहे, तर आपली तृप्ती काही दिल्यापासून होत नाही. आम्हाला पण इथे वाटतं महाराजांना, महाराज 3च दिवस कशाला, 7 दिवस द्या ना. अहो 7 दिवस कशाला महाराज, महिनाभर. महाराज बोलले तुम्हीच घेऊन बसा, मी जातो. अगदी